शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्र 2026 तमाम शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुतांश शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती की आमची कर्जमाफी नेमकी केव्हा होणार. तर या तुमच्या प्रश्नाचं उत्तर, त्याचबरोबर सरकार कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, यासाठी कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत, सोबतच ज्या शेतकऱ्यांनी अजून कर्जमाफीसाठी अप्लाय केलं नसेल त्यांनी ते आता कसं करायचं, त्याकरिता अटी शर्ती कोणत्या आहेत, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, फॉर्म भरण्याची अंतिम तारीख कोणती असणार आहे व तुमचे एकूणच किती कर्ज माफ होईल याबद्दलची तंतोतंत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी अशा माहितीपूर्ण अपडेट करता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका. तर पहा, वाढत्या महागाईच्या काळात शेतकरी कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड केली आहे त्यांना 50,000 रुपयेपर्यंतचे प्रोत्साहन मिळेल. शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्र 2026. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्र 2026 ची घोषणा केली आहे. दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांची बँकेची थकबाकी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत बाकी आहे त्यांची कर्जे माफ केली जातील. कर्जमाफीसाठी 7,69,467 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर आता शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कर्जमाफी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून आपली कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्यांची बँक कर्जे माफ केली जातील. अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी 2026च्या कर्जमाफीबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपल्या बँकेला भेट द्यावी. शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्रासाठी पात्रता. लाभार्थी शेतकरी महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. 2 लाख रुपयेपर्यंतच्या थकबाकी असलेले शेतकरी अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. थकबाकीची कर्जे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत माफ केली जातील. सरकारी नोकरी करणारे निवृत्ती वेतनधारक आणि आयकर भरणारे शेतकरी या लाभास पात्र ठरणार नाहीत. शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्र योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026. पहा कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मोबाईल नंबर, उत्पन्न प्रमाणपत्र, 7/12, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो. ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. पुढे पहा, तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता का, तर त्याचं उत्तर आहे शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्र 2026 ऑनलाईन अर्जबाबत बोललं तर सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना 2026 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जाहीर केलेली नाही, त्यामुळे शेतकरी सध्या ऑफलाईन अर्ज करू शकतात. ऑफलाईन अर्ज CSC केंद्र, आपले सरकार सेतू सुविधा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत पूर्ण करता येतात. तर मग आता ऑफलाईन अर्ज नेमका कसा करायचा ते पाहू. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज कसा करावा. तर सर्वप्रथम आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज मिळवा. आता अर्जामध्ये आपली माहिती भरा आणि कागदपत्रे जोडा. त्यानंतर अर्ज बँकेत सादर करा. अर्ज सादर केल्यानंतर बँक पोर्टलवर माहिती ऑनलाईन अपलोड करेल. कागदपत्रे अपलोड केली जातील आणि शेतकऱ्याचे eKYC केले जाईल. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना एक पावती दिली जाईल. अशा प्रकारे शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी शेतकरी अर्ज करू शकतात. आता तुमचा प्रश्न आहे, शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्र 2026 अर्ज करण्याची तारीख. महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेची अंतिम मुदत जाहीर केलेली नाही, परंतु अर्ज प्रक्रिया मार्चमध्ये सुरू झाली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना मे पूर्वी अर्ज करणे आवश्यक असेल आणि 30 जून 2026 पूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जे माफ करता येतील. ही कर्ज ही संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये होईल. ते आहेत मुंबई शहर, परभणी, अहमदनगर, नांदेड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगरे, नंदुरबार, वसीम, पुणे, वर्धा, सोलापूर, चंद्रपूर, जालना, ठाणे, बीड, रत्नागिरी, लातूर, धुळे, अकोला, पालघर, नागपूर, सांगली, गोंदिया, औरंगाबाद, अमरावती तसेच हिंगोली, रायगड, उस्मानाबाद, नाशिक, बुलढाणा, जळगाव, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, कोल्हापूर आणि सातारा. शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्र 2026. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी दिली आहे. राज्यातील सर्व लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपासून 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जात आहे. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्राची घोषणा केली आहे आणि 30 जून पूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.